लोकशाही म्हणून जे होत आहे हे आपलंच काम आहे। हे पाणी जलजीवन मिशन केंद्रासाठी आहे, केंद्र सरकार उपकार नाही करू आपल्यावर, हे आपलं नियोजन आहे। फक्त एकच आहे, काम करणं त्या संबंधित अधिकाऱ्याचं, संबंधित पदाधिकाऱ्यांचं। तो काम करत तर तो मोठा होईल, तर लोक मानत, त्यानं काहीच नाही केलं तर सुरू होईल, म्हणून त्यांचे आपण अभिनंदन करू। परंतु सर्वांना विनंती करतो का तुमच्या डोक्यातून हे काढून टाका, हे काहीच कोणी कोणाच्या घरून देत नाही का, कोणी कोणाच्या घरून देत नाही मावशी, देते का कोणी घरून? कोणच नाही। परंतु घरून देणारे माणसं या देशात होऊन गेले। घरून देणाऱ्या लोकांना आपल्या देशासाठी चळवळ सांभाळल्या। ज्योतिराव फुले यांनी घरातून आपली प्रॉपर्टी समाजाला अर्पण केली। बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित जीवन केलं, म्हणून हे देशाचे वंदनीय झाले। जो समाजासाठी स्वतःहून जगला, स्वतःची प्रॉपर्टी दिली, ते त्यांना आपण महापुरुष म्हणतो। जो शासनाच्या योजना राबवतो, त्यांनी उपकार नाही केले आपल्यावर, कारण तिथे समजून घेणं गरजेचं आहे। म्हणून मी या ठिकाणी यासाठी बोलवतो मला की जलजीवन जे मिशन आहे हे देशाच्या सरकारचं देशासाठी कर्तव्यच आहे। सरपंच म्हणून गावासाठी आपलंही कर्तव्यच आहे। आपण काहीच उपकार केले नाही, हा सर्व अधिकार जनतेचा आहे। जनताच मोठी आहे, जनतेनंच हे ठरवायचं आहे, म्हणूनच ही सर्व आपलं आजचं प्रशिक्षण आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।